पंते हाती धरली पाटी ऐसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग या श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळ्याच्या निमित्तानं तथा अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत भगवान परमात्म्याचे अत्यंत आवडते भक्त मराठी भाषिक समाजाचा प्राण सर्व संतांच्या हृदयाचा ठेवा जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा साधू संतांचं या जगताविषयीचं काय कर्तव्य आहे ते प्रतिपादन करणारा आणि जगाच्या पाठीवरती संत अवतीर्ण झाल्याच्या नंतर जगताला कशा पद्धतीनं ते शिकवतात याच थोडक्यामध्ये चिंतन मांडणारा अभंग आहे. या अभंगावरती बोलण्याच्या पूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा. महाराष्ट्राचे थोर कीर्तनकार हरिभक्ती परायण बंडातात्या कराडकर यांच्या अमृतमय वाणीतून श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा या ठिकाणी पार पडतो. सर्व विद्यार्थी वर्ग, परिसरातील श्रोतृवर्ग आणि जाणकार मंडळी या कथेसाठी श्रवणाला प्राप्त झालेले भाग्याचा दिवस. त्यानंतर या सप्ताहाचं सूत्रसंचलन करणारे आणि सप्ताहाचं 7 दिवस 8 दिवस राहून अथक परिश्रम करून कार्यक्रमाचं पूर्णपणे जोखमीचं काम अंगावरती घेऊन महाराज मंडळींचा आणि श्रोतृवर्गाचा संपूर्ण दुवा साधण्याचं काम आमचे आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण महाराष्ट्रातले थोर कीर्तनकार पाटील या ठिकाणी अनेक पाटील या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाने ही सेवा करून घेतात. तोही एक आनंदाचा दिवस आहे. आणि सगळ्यात महत्वाचा बोलण्यासारखा प्रसंग म्हणजे या कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं ते श्रीमान बळीरामजी काका साठे. जगातला मी एक आगळा वेगळा कार्यक्रम पाहतो. कारण विद्यार्थी, शिक्षक, शैक्षणिक क्षेत्र आणि साधू संतांची ही सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रणाली ही एका ज्ञानामध्ये ह्या 2 तलवारी कधीच बसल्या नाही, कुठेच दिसलं नाही. कारण ही मुलं कॉलेजमध्ये शिकणारी आणि सध्याच्या भाषेत जर बोलायचं ठरलं तर आमच्या साठी काकांनी हे योग घडून आणला. इतिहासात नोंद करण्यासारखी गोष्ट आहे. आतापर्यंत मी म्हणतो भारताला स्वातंत्र्य झालं आणि स्वातंत्र्य झाल्यानंतर विद्यापीठ आपल्या भारतामध्ये निर्माण झाली, स्वतंत्र विद्यापीठ निर्माण झाली. मी तर तुम्हाला अगणिततेनं बोलेल, खरी ही विद्यापीठ आहेत तर विद्येचं पीठ करणारे आहेत त्याचाच मला अजून वेळ लागला. कारण त्या अशी 2 पाटी लावलेली असते विद्यालयाकडे जाण्याचा रस्ता. पण एका मुलानं नको तिथं कॉमा दिला. कारण त्याच विद्यालयात शिकणारा मुलगा आजोबांनी सांगितलं पाटी वाचली बाळ्या काय आहे ती मला दिसत नाही.
चष्मा माझा घरी राहील. त्या मुलानं पाठी वाचली, नको तिथं स्वल्प विराम दिला आणि त्यांनी अर्थ वेगळाच काढला असा. हो, विद्या लयाकडे जाण्याचा रस्ता. कळलंय का? व्याकरण झालेलं असेल. विद्यालयाकडे जाण्याचा रस्ता असं होतं, पण त्यांनी वाचताना विद्याच्या पुढे कॉमा दिला. विद्या थांबला, लयाकडे जाण्याचा रस्ता. आजोबा माघारी फिरले, त्यांनी सांगितलं आहे ती विद्या जिथे लयाला जात असेल त्याला विद्यालय म्हणायचंच कशाचं. क्षमा मागून बोलतो. विद्यालयामध्ये खरोखरच विद्यार्जन व्हावं आणि सुसंस्कृत विद्यार्जन व्हावं. सुसंस्कृत विद्यार्जन ही पिढी निर्माण करायची. ती कशा करता? देशाला घातक निर्माण करायची, देशाला ग्रासणारी गिळणारी करायची का देशाला तारणारी करायची? तारणारी करायची. जाता जाता मला एक छोटस बोलावंसं वाटतं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठं राजकारण चालतं आणि राजकारणावरती शैक्षणिक क्षेत्र आहे, शैक्षणिक क्षेत्रावरती राजकारण आहे. परंतु या कोवळ्या विद्यार्थ्याच्या मनावरती आज ही संस्कृती आणि संस्कार घडवायचं काम आहे. मुली जर घडल्या गेल्या, मुलापेक्षाही मुलीचं मी प्राधान्यानं नाव घेतो. मुली जर घडल्या गेल्या तर दोन कुटुंब सुसंस्कृत होतात. मुलगा घडला तर एकच कुटुंब सुसंस्कृत होईल, पण मुलगी घडल्यानंतर दोन कुटुंब संस्कृत होतात. आणि मुलगा घडल्याच्या नंतर त्याच्या पुरती संस्कृती राहते, पण मुलगी घडल्यानंतर ती मुलगी भावी पिढीला, तिच्या पुत्राला सुसंस्कृत बनवण्याचं काम करते. म्हणून आमच्या साधू संतांनी मुलापेक्षा अगोदर प्राधान्य मुलीला दिलेले. कुणी हो, माझा विषय असा चाललेला होता की सुसंस्कृत बनवण्याचं काम खऱ्या अर्थानं पाहिलं तर विद्यार्थ्यावरती घडवायचं. आमचा देश आम्हाला घडवायचा. पुढे मी बोलणार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये जर बोलायचं ठरलं तर आज कॉलेजमधून काटेरी जंगल तयार करायचं काम चालू. हे पुन्हा एकदा वाक्य सांगतो. कॉलेजमधून काटेरी जंगल तयार करायचं काम चालू आहे. माणसं नाही, माणसं नाही, काटेरी जंगल. म्हणून राजकारणाला खरी सुरुवात होते कॉलेजमधून, वाईट वर्तनाला सुरुवात होते कॉलेजमधून. मी आपल्याला सांगतो, बांधाच्या या कडेला दिवसभर एक बाई काम करते अशिक्षित, आणि बांधाच्या या कडेला एक पुरुष भेटायला अशिक्षित दिवसभर काम करतो. माफी मागून माझ्या विद्यार्थी वर्गाला बोलतो, पण तो भेट्यावाला माणूस त्या बाईला शिट्टी वाजवतो का? मग अशिक्षित माणसाकडून आम्ही शिकायचंय. कॉलेजमध्ये आल्यानंतर आम्ही काय करतो? कॉलेजमध्ये असणाऱ्या आमच्याच बहिणी, त्यांच्याशी गैरवर्तन करणं म्हणजे देशाला काळीमा लागली. देश अवनतीच्या बाजूला चालला. ही कॉलेजमध्ये संस्कृती पेरायची आम्हाला. शिक्षण घेत असताना शिक्षणाची सुरुवातच कुठून होते? आमच्या बाराखड्यात सुद्धा आम्हाला शिकवतात. काय शिकवतात बाराखड्यात? पहिला पूर्वीच्या काळात मी ज्यावेळेस शाळेमध्ये शिकत होतो त्यावेळेस तो कमळाचं होतं. ते कमळाचं काय सांगायचं? तर त्या कमळाची जशी पाकळी मऊ असते, मृदू असते, तसं शिक्षण प्राप्त झाल्याच्या नंतर त्याचं अंतःकरण करुणामय धन बनलं पाहिजे. कमळाच्या पाकळीसारखं मृदू आणि मऊ बनलं पाहिजे. आणि शिकल्या सवरलेल्या व्यक्तीनं गोरगरिबासाठी, दीनदुबळ्यासाठी आणि अनाथासाठी
त्या शिक्षणाचा त्यांनी उपयोग केला पाहिजे. महात्मा गांधीजी सारखा महात्मा, बॅरिस्टर झालेले मोहनचंद करमचंद गांधी विलायतेमध्ये वकालत करत होते आणि इनोचे देशाची भांडणं त्याची वकालत करायचं काम होतं. अब्जावधी रुपये एका वकालतीचे मिळत होते. नुसता कोट घालून फिरण्यापुरती वकालत नव्हती, किंवा नुसतं कोट घालून पान सगळीत बसायचं आणि कोर्टात इकडून तिकडं फिरण्यापुरती वकालत नव्हती. सासऱ्याला कोट लग्नामध्ये घेतला, त्याच्यानंतर पुन्हा घेतलेला कोट पुन्हा डबल पुन्हा घेणे इतकी सुद्धा ऐकत नाही, अशी वकालत नव्हती. अब्जावधी रुपयाची प्राप्ती होत होती. पण महात्मा गांधीजींनी विचार केला की विलायतेमध्ये मी वकालत करावी आणि माझा देश बांधव हिचपत पडलेला आहे. इंग्रजाच्या सत्तेखाली आणि इंग्रजाच्या अत्याचाराखाली आणि अन्यायाखाली माझ्या देशातल्या बांधवाला रोज मार खावा लागतो आणि मरावं लागतं. रोज ही माणसं जिवंत असून मेल्यासारखं जीवन जगतायत. महात्मा गांधीजींनी प्रतिज्ञा केली, एक पंचा नेसले आणि एक पंचा पांघर. जोपर्यंत माझ्या देशातल्या सगळ्या बांधवाला पूर्ण वस्त्र मिळत नाही तोपर्यंत मी वस्त्र परिधान करणार नाही. म्हणून स्वातंत्र्यासाठी झटलेले महात्मा गांधीजी आणि दीनदुबळ्यासाठी झटलेले याला म्हणतात करुणा. आणि ती कमळाच्या माध्यमातून आपल्याला करुणा मिळत होती. कमळ जसं घोराला आल्यानंतर, कमळ जसं परिपूर्ण झाल्यानंतर ते सुगंध देत. मग ती असं म्हणत नाही की हे गरीब माणूस आहे, याच्या नाकामध्ये मी सुगंध देणार नाही, याला दुर्गंधी देईल. आणि श्रीमंत माणूस आहे त्यालाच मी फक्त सुगंध दिला असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी 700-750 वर्षापूर्वी लिहून ठेवलेले. कमल कविता झाले पणी हृदयीच्या मकरंदाचे राखोने देराया रंगा पारणे अमोदाचे. ती अशी कमळाची पाकळी बघित नाही आणि आपोपर भाव नाही तिच्या ठिकाणी. तसं शिक्षण प्राप्त झाल्यानंतर आपोपर भाव नसला पाहिजे. आपण शिक्षण शिकून झालेली माणसं स्वार्थासाठी जीवन जगतात, स्वतःच्या जातीसाठी जीवन जगतात आणि स्वतःसाठी जीवन जगतात. मी म्हणतो, माफी मागून बोलतो, राक्षस पाहायचं असेल तर दुसरीकडे कुठं जायचं नाही. राक्षस पाठी उलटी करायची, साक्षर. देशाला धोका निरक्षरापासून आहे का साक्षरापासून? साक्षरापासून नाही, असंस्कृत साक्षरापासून. साक्षर करायचे आम्हाला तर करायचे साक्षर, निरक्षर नाही ठेवायचे, पण सुसंस्कृत साक्षर करायचे. आणि असंस्कृत साक्षर झालेले हिंसक असतात. म्हणून देशाला त्यांच्यापासून धोका आहे. खरी शाळा तर आमच्यासाठी काकानं सुरू केली. बाकीच्या शाळा असतात त्या केलेल्या शाळा आहेत. कळतं का माझं बोलणं? आपण व्यवहारात म्हणतो ना, त्या माणसाने शाळा केली, त्या शाळा आहेत. ही खरी शाळा आहे, त्या शाळा आहेत. कळत असलं तर मी जरा थोडस संकेतात्मक किमयेतून बोलतो. व्याकरणाकडे थोडं लक्ष ठेवा. आणि मुलं तर ठेवतीलच, पण बाकीच्याही मंडळीसाठी मी जनरल सुद्धा बोलणार आहे. म्हणून ते क कमळाचं आम्हाला काय शिकवायचं, तो पासून सुरुवात व्हायची. तर क कमळाचं शिकवायचं, कष्ट कर, कर्म कर, कर्तव्य कर आणि नंतर खा. दुसरी बाराखडी कोणती? कष्ट कर, कर्म कर, कर्तव्य कर आणि नंतर खा. आणि ते खात असताना ग येऊ देऊ नको. तिसरी बाराखडी ग येऊ देऊ नको. आणि ग आला तर घसरशी. आणि हे पाहायचं असेल तर इतरांना काही पाहू नको, संत वाङ्मय पहा. 5वं अक्षर आहे अंग.
शाळेमध्ये काय शिकवते कुणाच ठाऊक. त्याला काही काही पुढे डच म्हणते. आता ढ असलेले ड नाही म्हणायचे तर काय, पण ढच्या नंतर जे ड सारखं काढलं जातं मध्ये टिंब दिलं जातं ते वाङ्मयातून गय. मग हे पाहण्याकरता संत वाङ्मय पहा, वेद वाङ्मय पहा, शास्त्र वाङ्मय पहा, पुराण वाङ्मय पहा, सगळं वाङ्मय पहा, तुला प्रत्येक कळेल. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात तुला कष्ट करण्याचं, कर्म करण्याचं, कर्तव्य करण्याचं, नंतर खाण्याचा अधिकार दिलेला आहे. ते बी खात असताना ग येऊ देऊ नकोस. आणि ग आला तर घसरशील. म्हणून तुला पुरावा पाहिजे असेल तर वेदाधिकांचा पुरावा पहा. पण मात्र तुझ्या जीवनामध्ये कर्तव्य करत असताना तुला गरिबी प्राप्त झाली तरी हरकत नाही, पण कुणाचा चमचा होऊ नकोस. त्याच्यानंतरची बाराखडी कोणती? चमचा होऊ नकोस. जर चमचा झाला नाही तर राजपत्र येईल तुला. आमच्या काकाला आलंच नाही जिल्हा परिषदचा अध्यक्ष. राजपत्र आलं का नाही? हो, प्रयोगात्मक बोलतो, हेरी बोलत नाही, प्रॅक्टिकल बोलतो. आनंदाची गोष्ट आहे. अशी संस्कृती त्यांनी घडवावी. म्हणून इतिहासातली अजरामर गोष्ट त्यांनी केलेली आहे. त्यांच्या कार्याला आमच्या तर शुभेच्छा आहेत, पण परमेश्वराच्या सुद्धा शुभेच्छा आहेत. आणि देशाचं काम अशाच पद्धतीने सुसंस्कृत मुलं घडवायचं काम त्यांनी करावं. आम्हाला आनंद वाटतोय. आमच्यापेक्षाही मुलांचं कार्य केलं. आम्ही जनरल पावसासारखं शिकवतो. पाऊस पडत असताना तो विचार करीत नाही शेतावर पडावं का हागणदारीवर पडावं. आम्ही बोलून जातो, पण त्यांनी बरोबर शेतामध्ये ठिबक सिंचन केले. या शिक्षणाचं ठिबक सिंचन केलंय. आणि आता ते ठिबक सिंचन बरोबर चांगल्या पद्धतीनं पीक देणार आहे. कुणाला आवडो अथवा न आवडो, पण जबरदस्तीनं का होईना, परंतु शिकवायचं काम त्यांनी केलेले. पालन पोषण करायचं काम यांचं आहे. म्हणून मी आपल्याला सगळ्या बाराखड्याचं चिंतन सांगेल, पण तितकं सांगायला मला वेळ नाही. आणि विद्यार्थ्याला काहीला झेपतंय का नाही कुणास ठाऊक. त्यातली त्यात पुन्हा अजून बाराखड्या जरी शाळेत असले पोरण जरी हे असले तरी बाराखड्यात काही वेळेस माहिती नाही. कारण इंग्रजीकरण आमच्यात पूर्णपणे मराठीचं होऊ लागलेलं आहे. त्याच्यामुळे मराठीतल्या बाराखड्यात सांगता येतात का नाही कुणास ठाऊक. कुणी पोरांनी सांगितलं तर बरं होतं. मराठीमध्ये किती अक्षर आहेत ते पोरं हो. छत्तीस 48 म्हणजे शिकत नाहीत बहुतेक. 48 बरं सांगा. स्वर आणि व्यंजन दोन्ही मिळून सांगा. 48. आता माफी मागून बोलतो. आपल्या मराठीमध्ये 48 नाही 52 अक्षर. 52 अक्षर, 16 स्वर आहेत आणि 36 व्यंजन आहेत. म्हणून मुद्दामच सांगितलं मी की आता शाळेचं शिक्षण तकलादी निघालेलं त्याला त्यांच्याकडे तरी काय दोष. आता त्या पुस्तकातच जर समजा 48 अक्षर आहेत तर ते तरी कसे 50 कडे जातील. 52 अक्षर आहेत 52. आणि मोजायचे असले तर मी तुम्हाला सांगतो ते. आता काही काहीला तर एकदा मॅट्रिक झाल्याच्या पुढं मराठीच्या अक्षराचा तर गरजच लागत नाही. किती येत आणि कोणत्या अक्षराच्या पुढं कोणतं अक्षर हेच माहिती नसतं. पण सांगतो मी. क ख ग घ ग च थ ज झ न. ते काही त्याला प्र म्हणतात लोक. न येते. ट ठ ड ढ न. प फ ग घ न. प फ ग घ म. य र ल व च स ह ळ क्ष ज्ञ. मोजले का? कशाला मोजले? माझ्याकडे कीर्तन गुप्त दिले नाही, त्याच्यामुळे मोजायचं नाही तर म्हणायचं नाही. अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा. आणि रु ऋषीचा दीर्घ आणि रु ऋषीचं ह्रस्व. आणि रु ह्रस्व आणि ऋ दीर्घ.
कृलोक्ती या शब्दातलं जे ल असतं ते ल आणि रस्व आणि दीर्घ असे 4 आणि हे 12 16 स्वर आहेत आणि 36 व्यंजन आहेत, मिळून 52 अक्षर. कारण तुकाराम महाराजांनी गाथा लिहिल्याच्या नंतर निळोबारांना तुकोबाराचं वर्णन करीत असताना अवघे वर्ण 52 परी अवघे वर्ण 52 परी शक्ती शब्दाच्या कुसरी ऐसे दिले जोडोनिया. स्वामी सद्गुरु तुकाराम 52 अक्षरच मराठीमध्ये अजूनही आठवणीत ठेवा. कारण आता कमीत कमी शाळेत जरी नाही शिकवलं, उजळणीच्या पुस्तकात ते नसले तरी आठवणीत ठेवा की 52 अक्षर आहेत मराठीमध्ये. मला चिंतन असं सांगायचं होतं की आज गरज कशाची आहे? संस्कृतीची गरज, शिक्षणाची गरज आहे. असं शिक्षण असावं की त्या शिक्षणामध्ये मृदुता असावी. पण हल्लीच्या काळातल्या शिक्षणाच्या बाबतीत विचार केला तर त्या शिक्षणाला शी म्हणण्याचा क्षण आला. शी म्हणण्याचा क्षण ज्यावेळेस आला त्याला शिक्षण असं म्हणतात. हो, ते घातक आहे. म्हणून असं काटेरी जंगल करायचे नाही, फुलं करायचे. गुलाबाची फुलं बनवायची, पाकळ्या बनवायच्या, सुंदर तऱ्हेच्या सुगंध बनवायचा. हो, आणि कर्तव्य करायचे. आमच्या काकांनी कर्तव्य केलंय. कर्तव्य करीत असताना हो, सगळ्यात कर्तव्याची जाणीव विद्यार्थ्यासाठी केलेली असेल तर वैयक्तिक संस्थेचे मूळ संस्थापक भाऊराव पाटलांनी कर्तव्य केले आणि त्यांचा अजरामर इतिहास झाला. विद्यार्थ्यासाठी हॉस्टेल चालवण्यासाठी मराठवाड्यामध्ये भाऊराव पाटलांचे भिक्षा मागितली आणि भिक्षा मागत असताना योगायोगानं दिवाळीच्या वेळेस पाऊस पडला आणि अन्नधान्याच्या गाड्या पोहोचू शकल्या नाही. त्यावेळेस भाऊराव पाटलाच्या पत्नीनं स्वतःच्या गळ्यातला मंगळसूत्र मोडलं. सोनाराकडे जाऊन सोनारानं विचारलं, कशा करता हे मोडता? मोठ्या घरची बाई मोडायला आली मंगळसूत्र. तिने सांगितलं, दिवाळीचा सण आहे, उद्याच्याला पहिली आंघोळ आहे, नरक चतुर्दशीचा दिवस आहे आणि अजिबात हॉस्टेलमध्ये कोटीमध्ये धान्य राहिलेलं नाही, ते धान्य आणण्याकरता मी हे मंगळसूत्र मोडते. त्यावेळेस सांगितलं, मंगळसूत्र मोडायची काय गरज आहे? सांगितलं, माझे लेकरं उपाशी राहण्यापेक्षा माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालूनच मी सौभाग्यवती होईल असं कुणी सांगितलं. त्यापेक्षा गळ्यात काही नसेल पण माझ्या लेकरासाठी मला करणं गरजेचं आहे. म्हणून मंगळसूत्र मोडून भाऊराव पाटलाच्या पत्नीनं हॉस्टेलमध्ये मुलांना भोजन घातलं आणि त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. इतिहासानं त्यांची नोंद केली. भाऊराव पाटील गेले पण त्यांच्या स्मृती, त्यांच्या आठवणी आणि त्यांचा इतिहास आम्हाला अजरामर आणि आम्हाला तो प्रेरणा देत राहील. म्हणून आमच्या साधू संतांनी सुद्धा गुरुजींना विद्यार्थ्यासाठी कसं वागायचंय याचं शिक्षण देण्याकरता अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाठी. पंत शब्दाचा अर्थ गुरुजी. पूर्वीच्या काळामध्ये पंत म्हणायचे, आता गुरुजी म्हणतात. तेही मधल्या काळात गुरुजी म्हणायचे, आता सर म्हणतात. जशी फॅशन वाढत तशा पद्धतीनं चालतात.
सर म्हणतात, कारण आपल्यावरती पाश्चात्य संस्कृतीचे संस्कार घडलेले असल्यामुळे आता गुरुजी म्हणणं गुरुजीला जरा वाईट वाटतं. पण मी खरं सांगू का, सर शब्दापेक्षा गुरुजी शब्दामध्ये मोठेपण आहे. गुरुजी शब्दामध्ये मोठेपण आहे, कारण गुरु हा लघु नसतो, जो लघु नसतो तो गुरु असतो. आणि गुरु मुळातच गुरु मोठा आहे, लघु नाही तो गुरु. आणि गुरु मोठा आहे, आणि पुन्हा त्या मोठ्या गुरुला पुन्हा जी हा शब्द आदरार्थ वापरलेला, आदरार्थानं वापरलेला जी. कारण पूर्वीच्या काळामध्ये जर गुरुजीनं विद्यार्थ्याला हाक मारली तर विद्यार्थ्यानं जी म्हणण्याची पद्धत होती. बापानं मुलाला हाक मारली तर जी म्हणण्याची पद्धत होती. आणि सासूबाईनं सासऱ्यानं जर सुनेला हाक मारली तर जी म्हणण्याची पद्धत होती. काय काय ते जी म्हणत असताना सुनबाई जी असं नाही म्हणाय, वर तोंड करू. मग तिने अशी खाली वाकायचं, सुनबाई जी असं हलायचं, जी असं जर हल्लं तर तिच्या माहेरची खानदान कळायची, तिच्या माहेरचं मोठे पण कळायचं की किती सुसंस्कृत घराण्याची कळते. म्हणून तिने जी म्हणण्याची पद्धत होती. आता जी शब्द राहिला नाही. आता फार तर सुनबाई ओ बरे सुशिक्षित ओ. आणि फार ग्रामीण असेल तर सुनबाई मला वाटतं त्या सासूने लवकर धर्मशाळा गाठली. आदर नाही कुठल्या प्रकारे. आमच्या ज्ञानेश्वर महाराजांची बघा तुम्हाला किमया सांगतो. अभंग लिहित असताना ओ शब्दाने सुरुवात आहे, आणि ज्ञानेश्वरी लिहित असताना जी शब्दाने सुरुवात. ओम नमो जी आद्या जी न सुरुवात आहे. आदर आहे श्रोत्याविषयी. आणि रूप पाहता मोचनी सुख जहाले हो. आदर हो नाही बर हो, आदर आहे त्यांच्याकडे. म्हणून गुरुजी शब्दाच्या पाठीमागं जी लावल्यानंतर आदर व्यक्त व्हायचा होतो. म्हणून शाळेतल्या विद्यार्थ्याचे तर ते गुरुजी असतातच, त्याच्यात नवलच नाही. विद्यार्थ्याला तर त्यांच्या धाकानं म्हणा किंवा त्यांच्याकडे काम आहे म्हणून म्हणा, पास करून घ्यायचंय म्हणून म्हणा, गुरुजी म्हणणं गरजेचं आहे. पण गावातले म्हातारी माणसं शाळेच्या शिक्षकाला काय म्हणतात? गुरुजीच म्हणतात. मास्तर म्हणत असतील, पण मास्तर म्हणणं म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून ते आदर वाटत नाही. गुरुजीच म्हणतात. आणि तुमच्याकडे म्हणत असले तर इथून पुढं गुरुजीच म्हणा. आमच्या मराठवाड्यामध्ये मास्तर म्हणतच नाही, गुरुजीच म्हणतात. मोठाले माणसं सुद्धा लहान असलेल्या, वयानं लहान असलेल्या गुरुजीला गुरुजी म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असा की त्यांच्या पाठीमागं जी लावून गुरुला पुन्हा मोठेपण दिलं. आणि एवढा आदर केला गुरुजी शब्दाचा. का केला? तर गुरुजी मध्ये एवढं मोठेपण आहे की अपपर भाव नाही त्याच्या ठिकाणी. हा परका, हा अमक्या जातीचा, तो तमक्या जातीचा, हा अपपर भाव नाही. आणि गुरुजीनं अपपर जर भाव केला तर मी सांगतो गुरुजी एवढा भ्रष्टाचार कोणता नाही. त्यांनी अपपर भाव केला नाही, त्यांनी स्वार्थ केला. तर गुरुजी एवढा अपपर भावाचा परिणाम विद्यार्थ्यावरती एवढा होतो की एक पिढी बर्बाद होते. एक पिढी. बाकीच्यांनी भ्रष्टाचार केला तर फक्त त्याच्या पुरताच भ्रष्टाचार असतो. पण गुरुजीनं जर यथार्थ नाही शिकवलं गेलं तर एक पिढी बर्बाद होते. एक पिढी, एक पिढीचं वाटोळं होतं. म्हणून गुरुजीवरती जिम्मेदारी आहे. हो, मी पुढे बोलेल. आपल्या जगामध्ये शिकवणारे 4 लोक, 4 लोकांना शिकवायचा अधिकार आहे. 4 लोक कोणते? पहिल्यांदा शिकवणारी शाळेची शिक्षक आणि खरी संस्था आणि खरी गुरुजी जर कोण असेल तर माता. पहिल्यांदा शिकवते ती मुलाला आई. दुसऱ्यांदा शिकवतात ते शाळेचे गुरुजी.
तिसऱ्यांदा शिकवतात ते आमच्यासारखे महाराज आणि संत, आणि चौथ्यांदा शिकवतात ते देशाचे पुढे किंवा राजे. या 4 लोकांना शिकवायचा अधिकार आहे. पण क्षमा मागून बोलतो, या 4ही लोकांना कसं शिकवायचंय तर शिकवीत असताना पहिली गोष्ट आचाराने शिकवायचंय, दुसरी गोष्ट विचाराने शिकवायचंय, आणि तिसरी गोष्ट उच्चाराने शिकवायचंय. आचार. पहिली गोष्ट शिकवीत असताना गुरुजीचा आचार पाहिजे. आचारभ्रष्ट जर गुरुजी झाले तर शिक्षणाचा प्रभाव होत नाही. म्हणून मी इथे गुरुजी आहेत, पण सुसंस्कृत गुरुजी म्हणून बोलतो, नाहीतर दुसऱ्या ठिकाणी माझा बोलायचा अधिकार नाही, कारण मला पाठीचा विचार करावा लागेल माझ्या. कारण गुरुजी मारीत असतात ना, म्हणून मला विचार करावा लागेल. हल्लीच्या गुरुजीकडे जर पाहिलं तर गुरुजी शाळेत असताना पाहिजे नाही, मग गुरुजी 6च्या नंतर पाहिजे कशी. 6च्या नंतर अंधार पडल्यावर विराट रूप. गुरुजीचा आचार बिघडला की काय होतं. देशाची सूत्र त्यांच्या हातात. म्हणून त्यांनी शिकवित असताना एकच ध्यानात ठेवायचं, आदर्श समोर ठेवायचा स्वामी गुरुजीचा. आदर्श समोर ठेवायचा डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्ली, ज्यांच्या नावानं शिक्षक दिन साजरा केला जातो. आपल्यासारख्या शिक्षकाच्या नावानं नाही, डॉक्टर राधाकृष्ण सर्वपल्लीच्या नावानं शिक्षक दिन साजरा केला जातो. आदर्श त्यांचा ठेवायचा, आम्हाला राधाकृष्ण सर्वपल्ली व्हायचंय. गुरुजीच्या हातात सूत्र आहे, सगळं सूत्ररूपानं त्यांनी शिकवायचं. पहिला आचार आहे. मी या 4 लोकांनी आचार भ्रष्ट होऊ नये, आईनं आचार भ्रष्ट होऊ नये. आचार भ्रष्ट जर आई झाली तर तिच्या पोटी जन्माला येणारी पिलावळ असते, जंत जन्माला येतात, जगाला पिढा देणार. म्हणून आई आचार शुद्ध पाहिजे. म्हणून मला एक जणांना सांगितलं, महाराज शिवाजी महाराजांची सध्या गरज आहे. मी सांगितलं, शिवाजी महाराज गल्ली बोळाला जन्माला येतील बाबा, पण जिजाबाईचं पोट नाही. जिजाबाईच्या पोटाची वाण आहे. तुम्हाला जर देवाला मागायचं असेल तर शिवाजी महाराज मागू नका, जिजाबाईचं पोट मागा अगोदर. जिजाबाईची पूस मागा, म्हणजे मग शिवाजी महाराज जन्माला येतील. आचार भ्रष्ट आईच्या पोटी नाही जन्माला येणार. क्षमा मागून बोलतो मी. एखाद्या नटीच्या पोटी भगतसिंग येतील का? नाही, नटीच्या पोटी भगतसिंग राजगुरू येतील का? 7 पिढ्या मायबापाला अगोदर नीट वागावं लागतं, तेव्हा खानदान चांगली निघत असते. 7 पिढ्या. म्हणून जे कोणी मोठाले झालेले लोक त्यांच्या पाठीशी जर पाहिलं, कांद्यासारखं मोकार पीक जर घ्यायचं ठरलं तर त्याची पूर्व मशागत करावं लागते. आणि लेकरं चांगले निघण्यासाठी मायबापांनी नीट वागू नये. आपल्या जीवनाचा धिंगाणा केल्यावर कुठं लेकरं चांगले निघत असते. पण सध्याचा जमाना एवढा वाईट आहे, काय सांगा. उलट्या धारेचा प्रवास चालू आहे सध्याच्या जमान्यात. उलट्या धारेचा प्रवास म्हणजे नको त्या गोष्टीला किंमत आणि प्राधान्य आलेलं आहे. झाशीच्या राणी लक्ष्मीबाईचे फोटो घरात नाही, मीराबाई मुक्ताबाईचे नाही, मादाम कामाचे नाही, इंदिरा गांधीचे नाही. पण एकाच्या घरामध्ये 4-4, 5-5, 10-10 नाट्याचे फोटो. का रे बाबा, कशा करतात? त्यांचा काय आदर्श चांगला आहे? नाचली ती नाचकाम करणार. आणि सांगा ना तुम्ही, नाचकामच करते ना. नाचकाम करणाऱ्या नातीचा काय आदर्श घ्यायचा? तिने काय देशासाठी प्राणार्पण केले का? पण फोटो तिची आवडायला लागले लोकांना. एक 12वीचा मुलगा होता, त्याच्या खोलीतच मला राहायला जागा दिली कीर्तनाला गेला. 12वीचा मुलगा. आणि खोलीत जागा दिल्यानंतर ते सगळे फोटो पाहिले मी. आणि मग घर मालकाला विचारलं, भाऊसाहेब ही खोली कोणाची? ते म्हणजे आमचीच आहे. म्हणलं मी आमची असं नाही म्हणे, पण या खोलीत कोण राहतं? म्हणजे आमची 12वीची चिरंजीव राहतात. म्हणलं कशा करता त्यांना वेगळी खोली? नाही म्हणले, त्यांना एकांत असावा, अभ्यास व्हावा म्हणून ही खोली दिली.
तुमचे चिरंजीव आल्यावर माझ्याकडे पाठवा. आले ते मग आल्यानंतर आल्याबरोबर त्यांना बोलून घेतलं. म्हणलं बाळा ही खोली तुझीच आहे? म्हणलं हो. मी म्हणलं मग हे फोटो कशा करता लावले तू? ते काही तुला एखादी कोचिंग क्लासेस घेतात किंवा एखादी काही ट्युशन घेतात असं काही त्यांच्यापासून आहे का? काही नाही म्हणलं, मला ते आवडतात म्हणून मी लावले. मी म्हणलं तुला आवडून काय उपयोग रे? तुला ते आवडून काय उपयोग आहे? त्यांना तू आवडायला पाहिजे ना. नाही म्हणलं आपल्यासारख्याला काय ते आवडत ते आवडून घेतलं. त्यामुळे मग विनाकारण जळतो कशा करतो? नापास होतील 12वीच्या परीक्षेत. की आगाव धंदा सोडून दे म्हणलं. अजून तुझं पुढं फार मोठं वय, आता सध्यापासूनच म्हणलं त्या भानगडीत पडू नकोस. अभ्यास कर चांगला, MBBS होय, इंजिनियर हो, डॉक्टर हो, कलेक्टर हो, डेप्युटी कलेक्टर हो, तहसीलदार हो, क्लास 1 सुपर क्लास 1 अधिकारी हो. हे काय आताच मूळ लागलं तुला. विनाकारण की आपल्या भानगडीत पडू नकोस. उद्याच्याला फोटो काढून टाक. ठीक आहे. आता त्यांनी काढले की नाही मला माहित नाही, पण त्याला उपदेश केला मी. सांगण्याचं तात्पर्य काय की उलट्या धारेचा प्रवास, फोटो नको त्याचे लावायचे आणि ज्याची गरज आहे त्याचे फोटो नाही. काय आदर्श समाजामध्ये असंच उलट्या धारेचा प्रवास, उलट्या धारेनं चाललेलं. पूर्वीच्या काळात पाणी स्वस्त असायचं, दूध महाग असायचं, पण आता उलटा खेळ झाला. पाणी 13 रुपये लिटर, दूध 8 रुपये लिटर. उलटाच प्रवास होता. पूर्वीच्या काळात विद्यार्थ्याला गुरुजी शिकवायचे, आणायचे, मारायचे. तुम्हाला वेगळंच वाटलं मी काय बोलायचं अगोदरच तुम्ही हसलो. विद्यार्थ्याला गुरुजी हाणायचे, मारायचे, शिकवायचे. आणि जर समजा विद्यार्थ्यांना तक्रार केली घरी आईकडे की आई मला शाळेमध्ये गुरुजीनं मारलं, असा येऊ दे तुझ्या गुरुजी. मग गुरुजी आल्यानंतर त्या आईनं सांगायचं गुरुजी याला आज तुम्ही कमी मारला असेल, उद्या त्याला भरपूर मार. पण आई वडील सांगायचे, पाठीनं हात फिरवायचे, बाळा बाळा गुरुजीनं मारणं चांगलं असतं, गुरुजीच्या मारण्यामध्ये प्रेम असतं, त्यांच्या छडीतून सुद्धा स्नेह प्रेम पाजरत असतं, म्हणून त्यांनी मारणं चांगलंय. म्हणून त्या काळात म्हणायचे छडी लागे छम छम विद्याई. पण आता नाही बोलायचं असलं. इतकं जुनं सनातनी बोलायचं नाही, मागासले आता तसं बोलायचंच नाही. आता गुरुजीला वाटतं काय शिकायचं ते शिकण्याचं, नको शिकू, मला काय करायचं त्याच्यापर्यंत. मग गुरुजी विद्यार्थ्याला मारायचे, आता गुरुजीनं शाळेत जपून राहायचं. छडी घेऊन जायचंच नाही, जाताना फार आंबी हळद घेऊन जायचं. कारण एखाद्या विद्यार्थ्यांनी शाळेकडून गेलं तर सूट जास्त येऊ नये डॉक्टरपर्यंत उलट्या धारेचा प्रवास. सुनेचा पूर्वीच्या काळात सासूचा बाप सुनेवर असायचा. आता उलटा खेळ झाला, आता सासूरवास नाही, आता सुनवास आहे उलटा. पूर्वीच्या काळात माणसाची किंमत असायची मजुऱ्याकडे आणि मजुरी ऐकायची मालकाची. आता उलटा खेळ झालेला आहे, मालकालाच ऐकावं लागतं मजुराचं. कारण ते काम करताना सुद्धा इतकं धडाडून आणि धडपडीनं काम करतात की त्यांच्या काम करण्यामध्येच आणि त्यांच्या नावामध्येच त्यांची सार्थकता आहे. त्यांना आपल्या मराठीत कामगार मानतात, पण तो कामगार शब्द असा इतका जल्दी आणि त्वरेनं उच्चारायचा नाही, मग ते असा दम्माने उच्चारायचा. काम कसा उच्चारायचा? काम. त्याच्यातच त्याची कळली. जाऊ द्या, खूप बोले तुम्ही, खूप सांगेल, काही बी उलटच आहे, काही बी उलटच आहे. पण सगळ्यात जास्त वाईट गोष्ट सांगायची ठरली तर हलक्या गोष्टीला प्राधान्य आलं. एसटी स्टँड वर गेला तर झुणका भाकर 1 रुपयाला, संडास 2 रुपये. आता मी माफी मागून बोलतो, 1 रुपयाचं खाऊन 2 रुपयाचं हागायचं म्हणल्यावर
तो शेतकरी बिचारा होकर येईल नाही आत्महत्या करायचं तर काय करू बाबा. मुद्दाम ग्रामीण शब्द वापरला आश्चर्यच निर्माण होईल. गुरुजी त्यांनी कशा पद्धतीने शिकवावं म्हणून मी सांगत होतो की आचारानं गुरुजीनं शिकवावं, आचारानं महाराजांना सुद्धा शिकवावं. बरं, महाराजा सुद्धा आचार पाहिजे, आईचा सुद्धा आचार पाहिजे. म्हणून कोणत्याही स्त्रीच्या पोटी साधू संत, कोणत्याही स्त्रीच्या पोटी देशभक्त, कोणत्याही स्त्रीच्या पोटी ईश्वर भक्त जन्माला येत नसतात. हा, त्याच्याकरता तिला तप करावं लागतं. त्यावेळेस ते ईश्वर भक्त जन्माला येतात, देशभक्त जन्माला येतात. जे जे देशभक्त आहेत त्यांचं चरित्र वाचा आणि म्हणून त्यांच्या चरित्राची धन्यता माता पित्याला जाईल. आपुलिया पिता जोशी धन्य माता पिता तयाची. आचारानं आईनं शिकवावं, विचारानं शिकवावं आणि उच्चारानं शिकवावं. आचारानं आईनं कसं शिकवावं तर तिला शब्द सुद्धा उच्चारण्याची गरज नाही, आई आचारानं शिकवते. एकच चिंतनीय गोष्ट सांगतो, जास्त वेळ नाही, घडलेली गोष्ट सांगतो. 1905 सालची गोष्ट आहे. आपल्या देशामध्ये उत्तर प्रदेशामध्ये गोरखपूर नावाचं ठिकाण आणि त्या गोरखपूरच्या ठिकाणी 1905 साली एका शहीदाला फासावरती चढवलं इंग्रजांनी. त्या फासावरती चढवलेल्या शहीदाचं नाव आहे रामस्वामी. रामस्वामीला दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता फासावर चढवलं जाणार होतं. त्याच्या अगोदर दिलरनं त्या सुप्रिटेंडनं विचारलं, राम तुझी काय इच्छा आहे? फक्त मृत्यू आणि घात वजा करता तुझी जी इच्छा असेल ती सार्थाने पूर्ण केली जाईल. बोल तुला काय अपेक्षित आहे? रामनं जेलर जवळ सांगितलं की काही नाही, मला फक्त माझ्या आईला भेटायचं. लगेच अंमलबजावलं. हेलिकॉप्टर पाठवलं आणि खेड्यामध्ये रामची आई राहत होती त्या आईला बोलावलं. हेलिकॉप्टर उतरलं. पश्चिम क्षितिजावरती सूर्य मावळतीला चालला होता आणि रामची आई जेलमध्ये आली. खिडकीच्या जाळीच्या आतून राम बोलत होते आणि बाहेर आई. सगळे सुप्रिटेंडेंट वर्तमान जेलरचे सगळे अधिकारी आता माता पुत्राची भेट आहे आणि उद्या त्याला फासावर जाणारा पुत्र आहे. ती आई किती आक्रोशून रडते आणि किती आक्रोश करते हे पाहण्याकरता आलेले. पण रामला पाहिल्याबरोबर रामच्या आईनं हसायला सुरुवात केली. गदगद गदगद हसायला लागली. उकड्या उकड्या यायला लागल्या. 1 तासभर सारखी हसत होती. जेलरला अधिकाऱ्याला असं वाटलं की मुलाच्या फाशीची शिक्षा ऐकली आणि असहाय्य झालं आणि आईच्या डोक्याला फॅट बसला, वेड लागली. त्याच्यामुळे ती हसते. पाहत होते. 1 तासानंतर आईचं हसून हसून पूर्ण झाल्याच्या नंतर आई रामच्या जवळ गेली आणि सांगितलं, राम मी कशा करता हसली तुम्हाला नाही विचारलं. सांगितलं, आई मी कशा करता विचारलं, कारण माझ्या आईवरती माझा पूर्ण विश्वास आहे. पूर्वीचा सूर्य पश्चिमेला उगवेल पण माझी आई चुकीचं कधीच वागणार. तिनं दिलेला धडा, तिनं दिलेली शिकवण अबाधित सिद्धांताची असते. म्हणून तुझं साक्षीत्वानं मी हसणं पाहत होतो. तुलाच वाटलं तर सांग तू कशा करता हसलीस. बाळा हसण्याचं एकच कारण, आज माझ्या आनंदाचा दिवस, उद्या त्याला तू फासावर जाणार आहे, त्याच्या आनंदाचा दिवस आहे. या भारत नाट्यासाठी तू तुझा प्राण पणाला लावलास. या मोठ्या आईच्या सेवेकरता तू चाललास आणि तुझ्या कर्तृत्वामुळे या भारत देशाच्या गॅजेटमध्ये आणि भारत देशाच्या इतिहासामध्ये तुझ्या बरोबरीनं माझं नाव सुद्धा कोरलं गेलं.
माझं नाव कोरलं गेलं आणि त्यामुळे मला मोठेपण प्राप्त झालं. हो, माझ्या शिक्षणामुळे आणि माझ्या कर्तृत्वामुळे मुलगा एवढा मोठा झाला असं त्यावेळेस लोक म्हणतील. त्यावेळेस तुझा इतिहास वाचत असताना तुझ्या इतिहासाबरोबर माझाही इतिहास परिपूर्ण होईल. म्हणून चंद्र सूर्य तोपर्यंत माझं नाव अजरामर झालं. अरे माझ्यासारख्या स्त्रिया कितीही जन्माला आल्या आणि मुलाबाळाला जन्म देऊन कितीतरी दिवंगत झाल्या, पण चंद्र सूर्य तोपर्यंत माझी कीर्ती अजरामर राहिली. म्हणून आज माझं खरं पोट उजवलं आणि माझ्या पोटाचं भाग्य आज उदयाला आलं. म्हणून बाळांनी हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून माझ्या पोटाची पूजा केली की तुझ्यासारखा बहादर आणि तुझ्यासारखा पठ्या जन्माला आला आणि या भारत देशासाठी तुझं तू प्राण अर्पण केलं. म्हणून माझ्या आनंदाचा दिवस आहे. म्हणून मी हसून हसून आज माझा आनंद व्यक्त केला. आता याच्यापेक्षा माझ्या जीवनातला मोठा आनंद नाही. मी ज्या कारणासाठी तुला जन्माला घातलं ते माझं साध्य सफल. म्हणून माझी कीर्ती चंद्र सूर्य तोपर्यंत अजरामर आहे. म्हणून माझ्या आनंदाचा दिवस आहे. म्हणून मी हसले. आता बाळा जाता जाता तुला शेवटचं सांगतो. हातावर जात असताना उद्याच्याला डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही आणि माझ्या जनुकाला, माझ्या जेनेटिक्सला, माझ्या रक्ताला आणि माझ्या रक्ताच्या कणाला कलंक लावायचा नाही. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं बाळ. हे कर्तव्य तू पार पाडायचे, भावना नाही. म्हणून उद्या रडायचं नाही, डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नाही. आणि भगवंताचा गीतेचा श्लोक म्हणायचा, नैनम चिंतन्ति शस्त्राणि नैनम दहति पावकः न नैनम तेन यन्त्या कोण शोषयति मारुतः. मी जळणारा नाही, मी मरणारा नाही, मी तुटणारा नाही. हा श्लोक म्हणायचा, गळ्यामध्ये हात अडकवायचा आणि त्याला म्हणायचं वर. कारण माझ्यासारखी मी मेल्यानंतर माझ्यासारखे रामस्वामी या भारत देशामध्ये पुनरती निर्माण होतील. भारत पुन्हा पेटून उठेल माझ्या मृत्यूला. म्हणून त्याच्याकरता वर वेळ लावू नकोस. वेळ लावला तर रामस्वामी निर्माण होण्याकरता वेळ लागेल. म्हणून आत्ता मार असं त्याला म्हणायचं. डोळ्यात पाणी येऊ द्यायचं. ही माझी तुला शिकवण आहे, शपथ आहे माझी तुला. असं म्हटल्याबरोबर रामच्या डोळ्यात इथपर्यंत पाणी आलं. आणि पाणी आलेलं पाहिल्याबरोबर आत्ताच माझ्या रक्ताला कलंक लावला, दगड उचलला, फेकून मारला, जाळीला अडकला, खाली पडला, पुन्हा दगड उचलला, मारणार इतक्या अवकाशात त्या जेलरनं सांगितलं थांबा, मारू नका. तिनं सांगितलं मूर्ख माणसा बाजूला सरळ, तुझा अपवित्र स्पर्श माझ्या देहाला करू नकोस, कारण तू विटाळता आहे. मला स्पर्श करू नकोस. माझ्या लेकराला तुम्ही देशद्रोहाचा गुन्हा लादला आणि खोटा गुन्हा त्याच्यावरती लादून तुम्ही फासावरती चढवलं. काय केलं त्यांनी गुन्हा? ही भारत माता माझी आहे आणि माझ्या भारत मातेच्या मुक्तीसाठी, सोडवण्यासाठी आणि स्वतंत्र करण्यासाठी त्यानं केलेलं कर्तव्य. कर्तव्य त्यांनी जर तुझ्या इंग्लंडसाठी जर काही देशद्रोह केला असता तर त्याला फासावर चढवायला काहीच हरकत नव्हती. पण माझ्या आईसाठी आणि त्याच्या आईसाठी त्यांनी जर मुक्तीसाठी केलेले प्रयत्न असतील तर ते प्रयत्न चुकीचे नाहीत. त्याच्या कर्तव्यानं त्यांनी पार पाडलेले आहेत. म्हणून त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा लादलं ही चुकीची गोष्ट आहे. त्यांनी देशद्रोह केलेला नसूनही त्याला फासावर चढवलं इंग्रजांना. माझं वाक्य पुन्हा एकदा, देशद्रोह त्यांनी केलेला नसताना सुद्धा त्याला देशद्रोहाचा गुन्हा साबित करून त्याला फासावर चढवलं. आताच्या देशद्रोहानं देशद्रोहाचा गुन्हा करू नये, फाशीची शिक्षा होऊ नये, शासन त्याला फाशी करीत नाही. इंग्रजापेक्षा नीच आहे. छाती ठोकपणे बोलतो, फासावर चढवलं जातं. म्हणून त्या आईनं सांगितलं तुमचा चुकीचा गुन्हा आहे, म्हणून स्पर्श करू नकोस, नाहीतर दगडानं डोकं फोडू. जेलर बाजूला सरकला, उचलला, दगड फेकून मारल्याबरोबर त्याचे 2-3 तुकडे झाले आणि खिडकीच्या मधून पडले. रामनं वेचले आणि आईच्या हातात दिले, आई मार.
तुझ्या डोळ्यात पाणी कशा करता? सांगितलं आई की मारायच्या अगोदर तू विचारला असतो तर सांगितलं असतं. अगर तुझा जसा आनंदाचा दिवस तू हसून साजरा केला तसा माझ्याही आनंदाचा दिवस मी माझ्या हसून साजरा केला. ही दुःखाची अश्रू नाही, ती आनंदाची अश्रू, आनंदाची अश्रू. मला सुद्धा का आनंद झाला ते सांगतो. त्या देवाला मी प्रार्थना करतो आणि माझ्या डोळ्यातल्या अश्रूनं परमेश्वराचा अभिषेक करतो. त्या परमेश्वराला एकच मागतो, देवा मला तो केवढी मोठी आई दिली, एवढी मोठी आई दिली की जिच्यामुळे मी देशभक्त झालो आणि माझा इतिहास घडला तुझ्या कर्तृत्वामुळे. म्हणून त्या परमेश्वराला एकच प्रार्थना करतो, परमेश्वरा पुढच्या जन्मामध्ये मला हीच आई दे आणि या आईच्या पोटी पुन्हा मला जन्माला घालू दे. म्हणून त्याच्याकरता आनंदाचे अश्रूनं मी त्या ईश्वराची आणि भारत मातेची पूजा करतो. ये धावो उनके समान वेगे मीही येईन तुझ पोटी, पोटी ठरून देवा पूर्वीच्या काळात सातवीला ही कविता असायची, माधवदेवी यांची आईची आठवण. प्रेमा स्वरूप आई वात्सल्य सुराई. त्याच्यातले शेवटचे टोक ये धावावी उलटे समान वेगे मीही येईन तुझ पोटी, खोटी ठरवून देवा ही एक असं मोठी. तसं माझी आई पुन्हा जन्माला यावी, तिच्या पोटी मी जन्म घ्यावा आणि तिची सेवा करावी. शेवटच्या क्षणापर्यंत त्या आईने शिकवलं आणि मग तिला आनंद झाला. तोंडाचा आलापाला घेतला, पाठीवर हात फिरवला, दाढीवटी धरली, गालात एक चुंबन मुका घेतला. त्यांना जा बाळा जा, आनंदानं जा, हात केला आणि तोंड पाठीमागं केलं आणि सरती सुटी आईचा अंत करणं. जेलच्या भिंतीला जाऊन रामस्वामीच्या आईनं धडक घेतली आणि ढसा रडली. ते रडणं असं मंत्रामध्ये विलीन. या सृष्टीनं त्याची नोंद केली. ती माताही गेली आणि तो रामस्वामी सारखा शहीदही गेला. पण दोन्ही माता पुत्राची कीर्ती अजरामर राहिली. पुढच्या माता पुत्राला आदर्श घडून देणारं त्यांचं शिक्षण तिनं लेखणी घेऊन शिकवलं नाही, आचारातून शिकवलं. म्हणून आईनं आचारातून मुलाला शिकवावं. आज आईचा आचार बिघडला म्हणून अनावस्था दोष प्राप्त झाला समाजामध्ये आणि मुलं कर्तृत्वहीन का निघाली. मी आपल्याला सांगतो, देशामध्ये वृद्धाश्रम निघणं म्हणजे सगळ्यात वाईट गोष्ट आहे. देशाला सगळ्यात मोठा कलंक आहे आणि क्षमा मागून बोलतो. वृद्धाश्रमामध्ये मायबाप आहेत, ती ऊसतोडीवाल्याचे नाही, सेंट्रिंगच्या कामावर जाणाराचे नाही, बराची खाणाराचे नाही. या देशातल्या कलेक्टरचे, डेप्युटी कलेक्टरचे, तहसीलदाराचे, सुपर क्लास वनचे, डॉक्टराचे आणि वकिलाचे मायबाप वृद्धाश्रमात आहेत. ही आमची संस्कृती का? हे आमचं जीवन आहे का? आणि याच्यासाठी आम्ही जन्माला आलो का? पण देशातला सगळ्यात वाईट कलंक कोणता असेल तर वृद्धाश्रम निघणं. पाश्चात्य राष्ट्रामध्ये वृद्धाश्रम निघणं तिथं त्यांना शोभा देतं, कारण त्यांच्याकडे मायबापच नाही. मायबाप नाहीत म्हणजे कारण त्यांच्याकडे लग्नच नाही, करार पद्धत. हो, त्या बाईनं त्या पुरुषाबरोबर वर्षभर राहायचं का 2 वर्ष राहायचं ते ठरवायचं. झालेलं मूल कुणी सांभाळायचं त्याचा अग्रीमेंट असते, अग्रीमेंट करार असतो. त्याच्यामुळे वृद्धाश्रम निघणं तिकडं गरजेचं. पण इकडे करार नाही ना, इकडे करार नाही. जन्मभर नाही, जन्मभर तर सोडा, पण आमची भारतीय 7 जन्मापर्यंत तोच मागते. अजून किती शिकलेली जरी असली तरी 7 जन्मापर्यंत तीच नवरा मागते पुढच्या जन्मासाठी. अजून चाललंय. आमच्या स्त्रिया माता भगिनी भोळ्या भाबड्यात म्हणून जमते, चांगली गोष्ट. बिचारीच्या संक्रांतीला वानवासा द्यायला जाते, 5 गाडी घेऊन. तुमच्याकडे असतेच का? तुमच्याकडे लग्न होतात समजा,
ती ताजगाडी घेऊन जाते ती अशी. त्याच्यामध्ये रान नाही वाटाकीत असते. तिच्या पतीमध्ये तिच्यामध्ये गोडी राहावी म्हणून ऊसाच्या शिवट्या, नवरा जास्त आंबट होऊ नये म्हणून बोराच्या आठवड्या, घाट्यात कंपनी येऊ नये म्हणून हरभऱ्याचे घाटे, गावाच्या वंब्या, ज्वारीचा हुरडा, पुन्हा त्या रताळ्याच्या नावाची गाजर, सगळा रानने वाहून देवाला मंत्री किया. गुबाड्या गाडग्याला आयुष्य दे भरपूर. गुबाड्या गाडी आयुष्य मागत किती आणि तितक्या पोट भरत नाही. पुढच्या 6 महिन्यात पुन्हा वडाकडे जाते. वडाच्या भोवती त्याला दोरा गुंडाळते. त्याच्याजवळ एक आंबा ठेवते. त्यानंतर एक खारीक वाटी सुपारी ठेवते. त्याला 5 प्रदक्षिणा घालून डोळे झाकून मनोभावे त्या वडाची प्रार्थना करते. वडा पाव. वडाला खाऊन घेण्याची प्रार्थना करते. तुम्हाला वाटलं वडा पाऊच का देते? तिथं जाऊन ती प्रार्थना करते, याला आयुष्य मागते. आपल्या संस्कृतीमध्ये पाश्चात्य संस्कृतीत आहे ते. पाश्चात्य संस्कृती कशी आहे? करार पद्धत आहे. मी एक इंग्लिश मासिक वाचित होतो आणि वाचता वाचता त्या इंग्लिश मासिकामध्ये एक गोष्ट आली. त्या इंग्रजी बाईनं 32 लग्न केले. किती? आपल्याला आश्चर्य वाटते. 32 लग्न केले आणि तिनं 32 केले त्याचं मला काहीच नवल नाही वाटलं. पण दुसरी एक गोष्ट त्याच्यात नवलाची घडली. 32व्या वेळेस ज्यावेळेस तिने लग्न केलं त्यावेळेस तिच्या उशिरा ध्यानात आलं की ह्या नवऱ्याबरोबर 7व्यांदा लग्न केलं होतं. नवरा ध्यानात नाही. पुन्हा डबल केलं. उशिरा ध्यानात आलं की आता 2दा नंबर लागला. आता तिथे व्रताश्रमाची गरज आहे. इथे नाही व्रताश्रमाची गरज. इथे आमच्या संस्कृतीनं, आमच्या वेदानं, आमच्या उपनिषदानं शिकवलं. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. देवाला प्राधान्य नंतर पण अगोदर मातेला प्राधान्य अगोदर दिले. म्हणून माता ही अशी शिक्षक आहे की त्या माता नावाच्या शिक्षकाला पगार. माता नावाची अशी संस्था आहे की ज्याला कुठल्या प्रकारचा ग्रँड नाही. माता नावाची अशी काही माया आणि असं काही प्रेम आहे की त्या प्रेमाला उतार नाही. माता नावाची अशी काही शाळा आहे की त्या शाळेमध्ये एकच वर्ग आहे आणि तो वर्ग शेवटपर्यंत शिकायचा असतो. म्हणून मातेला शिकवायचा पहिला अधिकार आहे. मातेनं आचारानं शिकवावं. आईनं घरात कसं वागायचं की त्या वागण्याचा प्रभाव लेकरावरती पडला पाहिजे. आता तीच जर समजा आचारहीन वागत असेल तर लेकर काय ज्ञानेश्वर महाराज जन्माला येतील. आचार भ्रष्टता झालेली असेल तर, म्हणून मी तुम्हाला माफी मागून सांगतो, स्त्रियांना आपली आचार भ्रष्टता होऊ देऊ नये. आर्य चाणक्य सांगतो, लज्जा स्त्री भूषणम. ज्या दिवशी आपल्या शरीराचं प्रदर्शन स्त्री करील त्या दिवशी देशाला काळीमा लागेल. तिच्या हातात आहे. म्हणून मातृत्व इतकी कोमल, मातृत्व इतकी दयनीय आणि मातृत्व एवढी त्यागाची नात्याची भूमिका आहे की त्या मातृत्वाची भूमिका सांगण्याकरता अख्खी रात्र गेली तरी मातृत्व संपणार नाही. न संपणारी गोष्ट म्हणजे मातृत्व. आमच्या देशाच्या माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी परदेशाला गेले आणि मीडियानं त्यांना प्रश्न विचारला. पत्रकारानं त्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला सगळ्यात मोठा आनंद कधी झाला? त्यावेळेस त्यांची अपेक्षा होती पत्रकाराची की या खंडप्राय देशाचं पंतप्रधान पद स्वीकारल्यानंतर मला अत्यंत आनंद झाला असा इंदिरा गांधी म्हणते. पण इंदिरा गांधीने आपलातून उत्तर दिलं. इंदिरा गांधींनी सांगितलं की ज्या दिवशी माझा राजू जन्माला आला
आणि पहिल्यांदा माझ्या राजीवला मी मांडीवरती झोपवलं आणि पहिल्यांदा त्यांनी माझ्या स्तनाला स्पर्श केला आणि मऊ आणि माझ्या अंतःकरणामध्ये जी आनंदाची लकीर निर्माण झाली आणि माझे डोळे झाकले आणि तो आनंद जो मला मिळाला, त्रैलोक्य दिलेल्या त्या पलीकडचा आनंद मिळाला त्या लेकराला पाजण्यामध्ये आणि लेकराचं ममत्व करण्यामध्ये आणि लेकराचं नातं माझ्या हृदयाला जोडण्यामध्ये जो आनंद झाला की तो आनंद पुन्हा कधीच मला कोणत्याच वस्तूतून प्राप्त झाला नाही. म्हणून लेकरू हे मातेचं ध्येय असतं, लेकरू हे मातेचं उद्दिष्ट असतं आणि लेकरू निर्माण करणं आणि देशभक्त ईश्वर भक्त निर्माण करणं याच्यासाठी तिने तिच्या जीवनाचं समर्पण केलेलं. म्हणून मातृत्व हे मुलाच्या रूपाने प्रगट होत असतं. मातेचं कर्तव्य मुलाच्या रूपाने प्रगट होत असतं आणि मातेचं तेज मुलामध्ये दिसत असतं. म्हणून मी आपल्याला क्षमा मागून बोलतो. मातृत्व अगोदर, आई अगोदर आहे का मुलगा अगोदर? नक्की तुमच्याकडे निराळ दिसत, आमच्याकडे मुलगा अगोदर. तुम्ही म्हणता महाराज येताना येणारडेवून आले, क्षमा मागून बोलतो. मी बोलतो ती खोटं बोलत नाही. मी म्हणलो आई अगोदर आहे का मुलगा अगोदर आहे? तुम्ही म्हणजे आई अगोदर आहे. मुलगा झालाच नाही तर ती कुणाची आई म्हणायची? मुलगा झालाच नाही तर ती आई नाहीच ना. बाई अगोदर असेल पण आई नाही. अजून जरा थोडासा बुद्धीला ताण द्या. ती अगोदर बाई असते पण आई नाही. आई झाल्याशिवाय तिला आईच म्हणायचं नाही. मुलगा झाला तर आई. म्हणून अगोदर मुलगा होतो नंतर ती आई होते. आई ही पदवी कधी प्राप्त होते? पास आणि नापास या दोन गोष्टी मार्क कळाल्यानंतरच कळतं. निकाल लागले, निकालाच्या अगोदर परीक्षा दिली की तो पास नापास झाला. मी आपल्याला एक गोष्ट सांगतो, पास होण्याकरता जसे मार्क लागते तसे नापास व्हायला सुद्धा मार्कच लागते. फक्त पास होण्यापेक्षा कमी लागते एवढंच फरक आहे, पण नापास व्हायला मार्कच लागते. हो, शेळ्यामागे गेलेला मुलगा, परीक्षाच न दिलेला मुलगा नापास तरी होत होता. कारण नापास व्हायला मार्क लागते, पास व्हायला मार्क लागते, फक्त पास होण्यापेक्षा कमी लागते. हो, पण नापास होणं सुद्धा तो सुद्धा अधिकारच आहे. हो, म्हणून आपला जन्मसिद्ध हक्क आहे नापास होणं सुद्धा. म्हणून नापास झालेल्या माणसानं माझं तक्रारीचंच नाही कुठल्या गोष्टी, घ्यायचंच नाही. नापास होण्यावरती सुद्धा परंपरा पुष्कळ आहे आणि नापास होऊनही बी मोठमोठाले झालेले. नापास झाल्याच्या नंतर माझं सरकायचं. म्हणून आई हे पद सुद्धा मुलगा झाल्याशिवाय ते पद प्राप्त होत नाही. म्हणून अगोदर मुलगा जन्माला येतो, नंतर मातृत्व उदयाला येतो. म्हणून मुलगा हे मातेचं ध्येय आहे, मुलगा हे मातेचं उद्दिष्ट आहे. म्हणून आईनं शिकवावं. म्हणून या अभंगामध्ये सगळे जन्म घेतलेले. पहिल्यांदा गुरुजीच्या अगोदर शिकवते आई. म्हणून त्या आईनं कसं शिकवावं त्याच्यासाठी आमच्या तुकोबरांनी आपल्या लेखणीचा उपयोग केला आणि त्याच्यासाठी अभंगाचं तिसरा चरण सांगितलं. तिसरं म्हणून पहिल्यांदा शिकवायचा अधिकार मातृत्व, दुसऱ्यांदा शिकवायचा अधिकार गुरुजी. आचारानं गुरुजींना शिकवावं. गुरुजीचा आचार शुद्ध पवित्र असावा. मला सांगायला तितकासा वेळ नाही, कारण 11 वाजायला लागली. वेळ 11:15 पुढे चाललेला आणि पुन्हा झोपणारच मला दया येते. पण झोपणारी बिचारी मगापासून मला मान तुम्ही महाराज. मी आपला गरीब माणूस लोन चोरून बोलतोय, बीज बोलतोय. मला वाटतं एवढ्या लोकात कसं बोलावं. आता ही एवढी मोठी शिकलेली आपण अशी धोत्री माणसं. माझं काही फार मोठं शिक्षण झालेलं आणि एवढ्या शिकलेल्या लोकांमध्ये आपण कसं बोलावं. एवढ्याचे दिवस आपण घाम सुटलाय माझ्या अंगात आणि एवढ्या लोकात बोलायची सवय नाही ना. आणि लोक काही मगापासून मला त्याटवलं करते.
आणि काही काही भोळे बाबडीचे डोळ्याच्या पुन्हा करते डोळे आणि काही काही म्हणते जास्त लागलं तर घेऊनच टाकू किती जरी तुम्ही प्रयत्न मला गिळण्याचा केला तरी एवढा लाट्या तुम्हाला गिळता तरी काय काय गिलच पडायला होतं अगोदर एवढा आकार करते तोंडाचा बसतो का कसा मासा आणि नंतर तोंडाला हिटका देते आणि काही काही नेता कपाळाला हात लावले जणू मड्या जवळ बसले एवढी का म्हणणार तुमच्या काय ऊसतोडीची उद्योगी आलं त्यातून तुम्ही 5 रुपये शेकड्याचे पैसे माझ्याकडे आणि काही कपाळालाच हात लावले आणि काही काही अशा चुली केल्या गुडघे वळी करून अशा चुली केल्या बघू वाटतं त्या चुलीवर चहाचं पातेलं ठेवून खालून जाळा मोकळ्या मनामध्ये आता जास्त वेळ कीर्तन करणार नाही पाटलांनी मला सांगितलंय की तुम्हाला जर इकडे फेमस व्हायचं असलं तर जास्त वेळ कीर्तन करून चार आधीच आठवून घ्यायचं त्याला म्हणून आत्ताची गो पटावताली ना थोडसे नाही तर बोकडा पाडीचीच मदत टमाट्याची दिवशी फवारा मारला म्हणजे तितके पुढचे टावतात फवाऱ्यावाला पुढे गेला की तुम्ही बोकडा आता तुम्ही काही काही ही झालेले टमाटे होते मग तुम्हाला आज बाकी मगापासून मला असं वाटायला लागलं काही काही चेहऱ्याचा फोटो काढून आणि काढलेला फोटो आपल्या खिशात ठेवा आणि आपल्याला जेव्हा करमत नाही तेव्हा काढून बघावं सगळे झोपणाऱ्याची काही एकीचा मी विचारी केविलवाल्या नजरेने माझ्याकडे महाराज तुमचं कवा आठवत कीर्तन झालं मरण नाही माझ्याकडे मसाला खूप योग्य मसाला वापरायचा नको विद्यार्थी वर्ग म्हणून विद्यार्थ्याच्या पुढे जास्त मसाला नको सांगण्याचं तात्पर्य काय की आचारानं शिकवावं विचारानं संत आणि माता गुरुजी विचारानं शिकवतात क्षणोक्षणी हसी करावा विचार करावयाकार भव सिंधू आणि उच्चारानं शिकवावं म्हणजे याचा अर्थ उच्चार शक्यतो उच्चार पवित्र असतात अपवित्र उच्चार कधी करू नये काही त्यावेळेस शब्दाचं ज्ञानच नसल्यामुळे महाराज आई आणि त्याचप्रमाणे पुढारी आणि गुरुजी या सगळ्या जणांना उच्चार चांगले म्हणजे ग्रामर शिकावं व्याकरण शिकावं आणि व्याकरणाच्या माध्यमातून उच्चार करावे कुठेही काही कशाला काही लावू नये उगा दरवाजा मोकळा मुलीला गोळा नको स्वच्छ उच्चार असावे पवित्र उच्चार असावे आणि उच्चारानं शिकवावं चांगल्या पद्धतीनं मला तितकं सांगायला वेळ नाही उच्चारानं कसं शिकवणे आचारानं पण ह्या तिन्ही गोष्टीतून शिकवलं जातं म्हणून गुरुजीनं शिकवावं गुरुजी शिकवतात आणि जे गुरुजी देशासाठी शिकवतात समाजासाठी शिकवतात आणि समाजाच्या भल्यासाठी शिकवतात त्यांच्या बाबतीमध्ये आमच्या साधू संतांनं अभंगाचं पहिलं जन्म
अर्भकाचेसाठी पंते हाती धरिली पाठी. गुरुजीला शिक्षणाची गरज नाही. एकाचा दोनाचा असं शिकण्याची गरज नाही. पण लहान मुलासाठी गुरुजी हातामध्ये पाटी पेन्सिल घेतात. अर्भकाचेसाठी पंते हाती धरिली पाटी. पाटी हातात धरतात, पेन्सिल धरून त्या मुलाचं याला क म्हणावं लागतं, याला ख म्हणावं लागतं, असं ती गुरुजी त्याला गिरून शिकवत असतात. त्याच्यासाठी तसं संत जगामध्ये क्रिया करून शिकवतात, म्हणजे आचारानं शिकवतात. आणि आचाराचं संतांचं शिक्षण शिकवणं हे फार तेजवान असतं. महाराज किती विद्वान आहे त्याच्यापेक्षा ते आचरणशील किती येतं याला प्राधान्य. तुम्ही एक गोष्ट सांगतो, महाराजाची व्यवस्था कधी पाहत होती. महाराजाची अवस्था पाहत, त्यांची काय अवस्था, कोणत्या अवस्थेमध्ये ते जीवन जगतात. व्यवस्था संसारिकाची पाहिजे असते. महाराजाची गाडी, महाराजाचा बंगला, महाराजाचा पोट, महाराजाच्या मुद्या, महाराजाच्या अंगठ्या, महाराजाचा फेटा, म्हणजे महाराजाची व्यवस्था झाली. या व्यवस्थेवरती महाराजाचं चिन्ह अवलंबून नसतं, तर त्याची अवस्था, तो कोणत्या अवस्थेमध्ये जीवन जगतो आणि तो समाजाला आचारानं किती शिकवतो त्याच्यावरती प्रभाव असतो. व्यंकट स्वामी महाराजांसारख्यांचे, मामासाहेब दांडेकरांच्या सारखी वर्षातून फक्त 10 ते 15 कीर्तन त्यांचे व्हायचे. पण अजूनही महाराष्ट्रावरती त्यांची छाप आहे. आमची 400 कीर्तन होतात वर्षातून. तरी गादीहून खाली उतरलं की आमची कुणी आठवण ठेवत नाही. त्याचं कारण आमच्याकडे आचार आहे. म्हणून आचार हा जास्त महत्वाचा आहे. म्हणून मी शिक्षकालाच बोलतो असं नाही, आईलाच बोलतो असं नाही, पुढाऱ्यालाच बोलतो असं नाही. आमच्या सुद्धा मंडळीला मी सांगतो, आचार पवित्र पाहिजे. आचारातून त्यांनी, म्हणून तैसे संत जगी क्रिया करून जावी. त्यांच्यामध्ये आचार पाहिजे. विचार तर चांगल्या पद्धतीचे पाहिजे. तो समाजाला विचाराची गरज आहे आणि उच्चाराची गरज आहे. पवित्र उच्चार त्याच्या मुखातून बाहेर पडावे. सास आणि मवाळ, निकले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं बोलावं की त्या बोलण्यानं समोरच्या माणसाच्या अंतकरणाला आल्हाद झाला पाहिजे. लोकांनी म्हणलं पाहिजे, तुम्ही बोलत राहावं, तुमचं बोलणं आम्हाला ऐकावंसं वाटतंय, बोलावं तुम्ही, असं लोकांना वाटावं. म्हणजे मग त्या बोलण्यामध्ये सात्विकता आहे, उच्चारामध्ये सात्विकता आहे. नाही तर काही काही वेळेस काहीचं बोलणं लोकांना वाटतं केव्हा यांचं बोलणं संपतं. कारण त्यांच्या बोलण्यामध्ये कटुता असते, कडवटपणा असतो. त्यामुळे ते बोलणं ऐकावंसं वाटत नाही. खरं बोलावं पण मवाळ बोलावं, नम्रतेनं बोलावं. अशा बोलण्याची पद्धत आहे. बोलण्याचं म्हणजे याला उच्चाराचं म्हणणं आणि उच्चाराचं शिकवणं म्हणतात. म्हणून संत त्या पद्धतीनं शिकवतात. आणि महाराजांनी शेवटी सांगितलं, नाव जशी पाण्यामध्ये राहते त्या काठावरही माणसं इकडच्या काठाला आणून पोहोचली करते, इकडच्या काठावरची माणसं तिकडच्या काठावर नेऊन पोहोचतात. तो का म्हणे नाव, तो का म्हणे नाव, अभंगसमतीचा ऋणार्थ, व्यंजनार्थ, पदार्थ, पदशक्ती, जहद लक्षणा, अजहद लक्षणा, भागत्याग लक्षणा, लक्षित लक्षणा, षडलिंग, विभक्ती, प्रत्यय, समास, संधी, विग्रह याच्या माध्यमातून खूप मोठं चिंतन. एवढं चिंतन आपण कुठपर्यंत सांगायचं? विहिरीत जेवढं पाणी आहे तेवढं प्यायचं, आपल्याला तहान लागली तेवढं प्यायचं, तहान लागली तेवढं प्यायचं. विहिरीत राहिलं राहू दे ना, काय करायचं त्याच्यावर? तसं कीर्तन खूप मोठं राहिले, टायमात जेवढं बसलो तेवढं पुढचं कशाला सांगत बसायचं. म्हणून खूप मोठं चिंतन आहे. आणि एवढं चिंतन आपल्याला सांगायचं नाही. माझ्या शुभेच्छा. आमचे परम आदरणीय साठी काका यांच्या कार्याला माझ्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद आहे. त्यांच्या कार्यामध्ये असंच उत्तर प्रगती होत राहावी आणि त्यांनी या विद्यार्थ्याला
अशा सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी करावं. विद्यार्थ्यांनी सुद्धा मन लावून सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हावं. आता सध्या खरा सांस्कृतिक कार्यक्रम कीर्तनाचा असूनही शासनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कीर्तन नाही. शासनाचा जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये तमाशा, पत्रकारिता गाणी, म्हणजे असे बघा तो घिसाड्याकडनंच करायला टाकल्यासारखं. आणि त्यांनी कशासाठी हसले तर लवकर बंद करावं हसले. खूप मोठं चिंतन आहे. झालेली सेवा पूज्य भंडारकाकाच्या चरणकमली, त्याचप्रमाणे आदरणीय परमपूज्य श्री अनिल महाराज पाटील यांच्या चरणकमली आणि माझ्या टाळकरी बंधूंच्या चरणकमली ही सेवा समर्पित करतो. कारण शब्द समारंगणामध्ये माझी पाठराखण करणारे माझे टाळकरी बंधू आहेत. कारण पाठीचं रक्षण करणं त्यांचं काम आणि तोफेच्या तोंडाला पेटी वादक आणि मृदंग वादक हे तोफेच्या तोंडाला पुढे उभं राहून मला पाठीशी टाकून घालीसारखं स्वतःवरती गोळ्या झेलण्याचं काम ती मंडळी करतात. म्हणून त्यांच्याही कार्यावरती ही सेवा समर्पित करतो. या सेवेचं सर्व पुण्य बळीराम काका पाटील यांना समर्पित करतो. त्यांनी या पुण्याच्या जोरावरती त्यांच्या उदंड आयुष्य लाभावं आणि त्या आयुष्याच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्यात करीत राहावं आणि त्यांच्या शिक्षण संस्थेतल्या शिक्षकांनी सुद्धा हा आदर्श राखावा आणि आपल्या संस्कृतीचं जतन करावं. जाता जाता सांगतो बाबा, बाकीच्या जगाच्या पाठीवर 2000 धर्म, पण 2000 धर्मातली जे सुशिक्षित मंडळी आहेत, मग ती मुस्लिम समाजातली असो, ख्रिश्चन समाजातली असो, बौद्ध समाजातली असोत अथवा पश्चिमी समाजातली असोत, पारसी समाजातली असोत अथवा यहुदी समाजातली असोत अथवा अनेक प्रकारच्या धर्मातली असो, त्या त्या धर्मातले सुशिक्षित क्लास 1 सुपर क्लास 1 त्या त्या धर्माचं चिंतन करतात, अभ्यास करतात, उपासना करतात, पैसा देतात, जकात देतात, आपली इस्टेटीचा 10वा कमाईचा 10वा भाग देतात आणि त्या त्या धर्माचं रक्षण ती मंडळी करतात. पण फक्त मराठमोळ्या स्वभावाचं आणि हिंदू धर्माचं दुर्दैव आहे की हिंदू धर्मातला कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, क्लास 1 अधिकारी धर्मात येत नाही आणि समोर कीर्तन ऐकायला बसत नाही. हे सगळ्यात मोठी वाईट गोष्ट आहे आणि दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून आमच्या कलेक्टरला, डेप्युटी कलेक्टरला, आमच्या सुशिक्षिताला येऊन कीर्तन ऐकण्याची लाज वाटते. त्याला उरपाट वाटतं माझ्याकडे काय कमी, मी कमी पैशावाला आहे का, मी कमी बुद्धिमान आहे का, आणि कीर्तनाला मी काय जावं. कारण कीर्तनाला गेलो तर त्याचं क्रेडिट खलास होतं, पोझिशन प्रेस्टीज डाऊन होतं. म्हणून त्याच्याकडचा तो विचार इकडे येत नाही. आता त्याचं प्रेस्टीज कशामध्ये धाब्यावर जाण्यामध्ये का त्याचं प्रेस्टीज अजून पुन्हा अजून पत्ते खेळण्यामध्ये कशा त्याचं प्रेस्टीज आहे कुणा असतो. पण इकडे आल्यानंतर मात्र जातं त्याचं प्रेस्टीज. म्हणून या मंडळीला खरी शिकवण्याची गरज आहे. म्हणून आमच्या काकाने जे कार्य सुरू केलेलं आहे याच्यातून क्लास 1 अधिकारी, सुपर क्लास 1 अधिकारी होणार आहे हे कोवळं रोपट आहे. आणि या रोपट्यावरती हे जर संस्कार घडले तर आमच्या देशाचं भलं पाहण्याचे स्वप्न आमच्या डोळ्यामध्ये आम्ही सामावलेले आहे. म्हणून या विद्यार्थ्याला सुद्धा माझ्या शुभेच्छा देतो आणि या कीर्तनाला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. नुन्नते पुरते अधिकते सरते करोनी घ्यावे सुमते वितसे किंबहुना तुम देखील धर्म कीर्तन हे सिद्धिले तेक माझे जे उरले पायी कपन तुकामने मा जनासाठी उदकी ऐसे संत जगी प्रिया करनी दरिती तुकामने ना